नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही चण्याच्या पिठाचा झुणका भरपूर वेळा खाल्ला असेल, तर आज आपण इथे भिजवलेल्या चण्याच्या डाळीचा झुणका तयार करणार आहोत आणि तो देखील आज आपण पाट्यावरती डाळ वाटणार आहोत। तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूयात। आपण इथे चण्याची डाळ घेतलेली आहे ह्या वाटीच्या मापाने आणि ती भिजवून तुम्ही इथे बघू शकता एवढी झालेली आहे। 4 ते 5 तास भिजवून घ्यायची आहे चांगली। 15 ते 20 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आपल्याला इथे काही 15 वाटायच्या आहेत आणि थोड्याशा फोडणीत घालायच्यात। इथे मी 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। झुणका हा तिखट खायला छान लागतो, तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। पाव चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे वाटणामध्ये घालण्यासाठी आणि थोडंसं मीठ आपल्याला याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। सगळ्यात अगोदर आपण ना इथे मिरची वाटून घेऊया। त्यामध्येच आपल्याला जिरं आणि मीठ देखील घालायचं आहे। आणि ते लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या। एवढं मी इथे ह्या फोडणीमध्ये घालण्यासाठी ठेवलं। या देखील आपल्याला थोडं ठेचून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला वाटायला सोप्या जातील। मिरची आपली इथे वाटून झालेली आहे, ती आता आपण ही काढून घेऊयात। तुमच्याकडे जर पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील वाटू शकता, पण पाट्यावरची चव वेगळीच लागते। आता आपण इथे डाळ वाटून घ्यायची, थोडी थोडी करून इथे डाळ वाटायची आपल्याला। डाळ आपली इथे वाटून झालेली आहे। आपल्याला याचा सुका झुणका नाही करायचा, थोडासा पातळ झुणका करायचा आहे। त्यासाठी डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून जरी डाळ वाटली तरी देखील चालेल आणि ह्या भिजवलेल्या डाळीचा सुका झुणका देखील खूप छान होतो। तुम्हाला जर ती रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। झुणका करण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। थोड्या वेळापूर्वीच मी ना या कढईमध्ये भजी केली होती, त्याचंच तेल आहे। तर झुणक्यासाठी आता आपण इथे फोडणीमध्ये मोहरी घालून घेऊया। जिरं आपण वाटणात घातलं होतं, आता आपल्याला ओवा घालायचा आहे। पाव चमचा हिंग घालायचं, लसूण घालायचं उरलेला, हळद घालायची आहे पाव चमचा, आता आपण हे हिरव्या मिरचीचं वाटलेलं वाटण घालूया। एक कांदा चिरून घेतलेला आहे तो देखील घालून घेऊया। आता कांदा आणि हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आपल्याला इथे।
कांदा आपला इथे परतून झालेला आहे. आता मी इथे कोथिंबीर घालते. आता ही देखील आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायची. आता आपल्याला इथे वाटलेली डाळ घालून घ्यायची आहे. त्या अगोदर आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊयात. कारण आपला जो झुणका आहे तो शिजल्याच्या नंतर डाळीचा अजून घट्ट होईल, त्यासाठी पाणी घालायचं आहे. आपल्याला इथे सुक्का झुणका नाही करायचा आहे, थोडासा पातळ करायचा आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं. आता आपल्याला इथे चवीनुसार यात मीठ घालायचं. झुणका इथे आता आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचे शिजण्यासाठी. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आपलं झुणका इथे शिजतोय. आता आपण झाकण काढूयात. मस्त असा आपला इथे झुणका तयार झालेला आहे. चण्याची डाळ असल्यामुळे याला थोडा जास्त वेळ लागतो शिजायला. खायला खूप छान लागतो चवीला. आता आपण सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालूयात अजून थोडी. आणि आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते झुणका. तुम्ही ते बघू शकता. मस्त असा आपला वाटलेल्या डाळीचा झुणका इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.